श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, काळजीची वेळ समाप्त झाली आहे. तू ज्या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकण्यास सुरुवात करशील त्या क्षणापासून तुझ्यासाठी शुभ संकेत येणे सुरू होतील. स्वतःला तू आता उच्चस्थानी प्राप्त करशील, कारण माझा आशीर्वाद निरंतर माझ्या भक्तांसोबत आहे. काळजी करू नका त्या गोष्टींची जी आज तुम्हाला जाणवत आहे. मला माहीत आहे काही गोष्टी तुमच्या हाती नाहीत. मग त्यासाठी विचार करणे, काळजी करणे हे सर्व काही देवावर सोपवून द्या आणि निश्चिंत मनाने आपले कर्म करत पुढे चालत राहा. आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून आपल्या प्रेमासाठी, आनंदासाठी प्रयत्न करा आणि तेच मागा जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या डोळ्यात ते सर्व काही दिसत आहे. तुम्ही अनुभव कराल की तुमचे प्रेम जीवन अधिक आनंदाने, उत्साहाने भरत आहे. तुमच्याजवळ आज जे काही नाते आहे ते तुमचे प्रिय नाते आहे. त्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा हे सर्व काही एकत्रित करण्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात. होय, ते सर्व काही एकत्रित होईल. तुमचं पाऊल पुढे टाका. तुम्ही ज्या काही इच्छा व्यक्त करत आहात ते सर्व काही 100% तुम्हाला मिळणारच आहे. ते सांभाळण्याची तुमच्यासाठी जबाबदारी आहे, कारण आता तुमच्या प्रेम जीवनात, तुमच्या आनंदात अधिक भर पडणारे काहीतरी तुम्हाला मिळणार आहे, ज्याची तुम्ही मनापासून देवाकडे प्रार्थना केली आहे. देव म्हणतात, जो कोणी माझा प्रिय बाळ डोळे बंद करून हा संदेश एकाग्र मनाने ऐकत असेल, त्याची इच्छा या 48 तासात पूर्ण करण्याचे संकेत मी पाठवेल आणि तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव होईल. हळूहळू तुमच्या मनातली भीती सकारात्मकतेकडे वळवल्या जाईल आणि तुम्ही सकारात्मक व्हाल. जिथे तुम्हाला कमतरता वाटत होती तिथे अधिक मिळणार आहे. शांतता मागत होतात तिथे आनंद मिळणार आहे. काळजी करत होतात तिथे सकारात्मकता मिळणार आहे. विचार करा की देव तुम्हाला भर भरून देत आहे. जे तुम्ही मागितले त्याहीपेक्षा कितीतरी पटीने तुमच्याकडे मोठा आनंद येत आहे. आता तुम्ही विचार करा, प्रार्थना करा आणि विचारात फक्त स्वतःसाठी सर्व काही चांगलंच मागा. आजचा हा संदेश नुसतं ऐकण्यासाठी नाही, तर हृदयात उतरवण्यासाठी आहे. तुझी काळजी, तुझा संताप, तुझ्यातून ते सर्व काही मरगळ काढून टाकण्यासाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या कार्यांमध्ये जी काही दिरंगाई होत आहे, जो काही विलंब होत आहे, तो काढून टाकण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत येऊन थांबलो आहे. आज तुझ्या जीवनातून ते सर्व काही वाईट दूर जाणार आहे. तुम्ही लवकरच काळजीमुक्त होण्याचा आशीर्वाद आणि अनुभव प्राप्त कराल. समजा की अगदी या क्षणाला तुम्हाला मी ते सर्व प्रदान केलं जे तुम्हाला हवं आहे, तर तुमचा आनंद किती पटीने वाढेल? होय, विचार करा किती पटीने वाढेल. त्याच पटीने मी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. आज प्रत्येक व्यक्ती काहीतरी विचारात आहे. कुणी आपल्या संसाराच्या, कुणी आपल्या कार्यांच्या, तर कुणी यशाच्या मागे धावत आहे. पण खरोखर कुणाचं तरी आपल्या सध्या परिस्थितीवर लक्ष आहे का? बाळांनो, भविष्याच्या जास्त चिंतेत राहू नका, काळजी करू नका आणि खूप काही विचारांमध्ये गुंतून राहू नका. जी सद्य परिस्थिती आहे, जो वर्तमान आहे, तो तुम्हाला जाणीवपूर्वक स्वीकारायचा आहे आणि त्यातून आनंदही प्राप्त होणार आहे, कारण मी तुमच्या वर्तमानात तुम्हाला ते सर्व काही प्रदान केलं आहे. जी तुमची प्रेमळ नाती आहे ती प्रेमाने भरल्या जात आहे.
आनंदाने भरल्या जात आहे. माझ्या उपस्थितीत आज तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात, कारण तुमची सुरक्षा हे माझे दायित्व आहे. माझ्या बाळांना मी ते सर्वस्व देऊ इच्छितो जे त्यांना हवं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही सतर्क असता किंवा तुम्ही काहीतरी विचार करता की मी नेहमीच शंकेपासून दूर असावं, त्या भविष्याच्या चिंतेपासून दूर असावं, तर होय, आजपासून तुझ्यासोबत तेच घडेल जे तू विचार करशील. आज तुझ्या विचारांमध्ये ती सकारात्मकता बाळग. तुला जे हवे आहे ते माग आणि ते तुझ्यासाठी चांगलेच असेल याचा दोनदा विचार कर. कारण तू जे काही मागशील ते मी तुला देईल. कारण मी तुझा पिता आहे, तुझी माता आहे. तुझ्यासाठी तू मागितलेले ते मी देणार आहे. आज मी तुमच्यासाठी असे द्वार उघडणार आहे जिथून पुढे तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, भरभराट, ऐश्वर हे आधीपासूनच तुझ्यासाठी तयार केल्या जात आहे. उद्या जेव्हा तुम्ही हे सर्व काही मिळवाल तेव्हा तुम्ही आनंदी असाल. तुमच्यासाठी जीवनात पुढे जाण्याचे मार्ग दिसू लागतील. तुमच्यासाठी नवीन संधी येत आहेत, त्या स्वीकार करा. तुमच्या मनातील वेदना, ताण, तणाव आणि संघर्षांना मी आधीपासूनच तुमच्यापासून वेगळं करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा तयार व्हा. जेव्हा तुम्हाला काही चिन्ह दिसू लागतील ती स्वीकार करा, कारण ते प्रत्येक चिन्ह मी तुमच्यापर्यंत पाठवलेलं असेल. कारण तुम्ही पुढे जावे, विश्वास ठेवावा की देव जे काही अचानकपणे तुम्हाला देत आहे ते तुमच्या योग्यतेचं आहे. तुमच्या योग्यता जाणूनच देवाने तुमच्यापर्यंत ते पाठवलेलं आहे. स्वतःला समर्पित करा. ईश्वराचरणी जो कोणी समर्पित असतो त्याला कुठल्याही वेदना, दुःख, ताण, तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागत नाही. नकळत तो देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण केला जातो आणि योगायोगाने त्याच्या भाग्यात निरंतर चमत्कार होत राहतात. तेव्हा तुम्हीही स्वतःला तयार करा त्या सर्व काही गोष्टी खेचून आणण्यासाठी ज्या तुम्हाला हव्या आहेत. होय, हे ब्रह्मांड तुम्हाला ती प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य प्रदान करतं. कारण तुम्हीही या ब्रह्मांडापासूनच उत्पन्न झाला आहात. या ब्रह्मांडात जे जे काही निर्माण झालेले आहे ते दिव्य शक्तीने परिपूर्ण आहे. तुम्हीही दिव्य शक्तीने भरलेले आहात. तुम्ही परमेश्वराचे मूल आहात. आज अनेक लोक चमत्कार शोधत आहेत, पण प्रत्येकाला ते मिळतं का? किंवा ते शोधलेलं सापडतं का? पण तुम्हाला मात्र हा संदेश आणि चमत्कार मिळणार आहेत, कारण तुमच्या मनापासून तुमची ती तयारी आहे. म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश देवाच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने तुमच्यापर्यंत येऊन थांबला आहे. तुमची आशा देव पूर्ण करत आहे. विश्वास बाळगा. जे काही तुम्हाला हवं आहे ते मिळणार आहे. काही बदल घडतील जे तुमच्यासाठी शुभ ठरणार आहेत. जर तुम्ही नवीन चिन्ह आकर्षित करत आहात, नवीन काहीतरी तयार करण्याच्या मागे आहात, तर होय, ते सुंदर होईल, ते आकर्षक असेल, ते आनंदी असेल, जे तुम्हाला पुढं नेणारं असेल. काही लोक तुमचा विरोध करतानाही तुम्ही सहजतेने पुढे जाल, कारण देव तुमच्या सोबत असेल. लोकांनी कितीही विरोध केला, कितीही काही गोष्टी चुकीच्या ठरवण्याचा प्रयत्न केला, पण देव मात्र तुमच्या पाठीशी उभा आहे. तो तुम्हाला चुकीचं ठरू देणार नाही. तो तुम्हाला पुढे नेईल, कारण तुम्ही देवाचे प्रिय आहात. तुम्ही योग्य प्रकारे कार्य करत आहात आणि सत्याच्या मार्गावर चालत आहात. दुःख, त्रास, क्लेश हे सर्व काही तुमच्या जवळून काढून घेण्यात येत आहे, कारण तुम्ही आता सहज झाला आहात. आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझ्या आयुष्यावर याचा सकारात्मक परिणाम, बदल घडून येत आहे. जेव्हा तू हे ऐकशील तेव्हा तुझी सर्वात मोठी इच्छा मी पूर्ण करण्याचे आशीर्वाद तुला प्रदान करतो. तुला गोंगाटापासून वेगळं करतो, कारण तू हे ऐकावं. तुझ्या ध्यानी मनी स्वामींचा आशीर्वाद असावा. स्वामींनी आणि
भगवंताने दिलेले ते प्रत्येक आशीर्वाद तुला मिळावे, ते बदल तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा घडावे, जे तुझ्या प्रगतीसाठी आहेत, तुला उंचावणारे आहेत आणि तुझ्या आनंदासाठी आहेत. कित्येक भक्त हे अनुभव, हे बदल स्वीकारतात आणि पुढे जाऊ लागतात. त्याचप्रमाणे तू देखील ते स्वीकारावे अशी तुझ्या स्वामी आईची इच्छा आहे. जर तुझं स्वामी आईवर प्रेम आहे, तुझा विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, तर होय स्वामी आई, मी ते सर्व स्वीकार करतो. मी विश्वासाने ते स्वीकारण्यास तयार आहे, अशी कमेंट कर. या संदेशाकडे जो कोणी दुर्लक्ष करणार नाही, त्याच्या मनातली भीती अगदी या क्षणापासून दूर केल्या जाईल. केवळ हे सांगणे नाही, तर हे घडणे आहे. होय, तुम्ही ती शक्ती निर्माण करणार आहात, ज्यामुळे तुमच्या मनातील आता भावना भीतीच्या नाहीत, तर सामर्थ्यशाली असतील, धैर्याच्या असतील, कारण तुम्ही ते आशीर्वादाच्या रूपात स्वामींकडून प्राप्त करत आहात. कुणासाठी नवीन भविष्याची विचार करण्याची काहीतरी परिस्थिती निर्माण होईल आणि त्याच्या भविष्यात काहीतरी सुखद परिणाम दिसून येतील. जो कोणी जे काही इच्छित आहे, ते सर्व काही मिळणार आहे. कुणासाठी आर्थिक बदल घडणार आहेत, कुणासाठी ते कर्ज लवकरच संपेल, कुणासाठी ते स्वप्नातलं घर तयार होईल, तर कुणासाठी ते इच्छित प्राप्त होईल. कुणासाठी नाते अधिक जवळ येतील, ते सुसंवाद होतील आणि नाते घट्ट होतील. ज्यांनी ज्यांनी देवापुढे ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या आहेत, त्यामधीलच त्या इच्छा देव पूर्ण करणार आहे. स्वामी माऊली आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला त्या भेटवस्तू देणार आहे. जर तुम्ही आज हा दिव्य संदेश, पवित्र संदेश एकाग्र मनाने ऐकत आहात, तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी काही नवीन रूपांतर करणाऱ्या आहेत. तुमच्या अडचणी देवाच्या कृपेने तुमच्याकडून काढून घेण्यात येणार आहे आणि त्या जागी तुम्हाला आशीर्वाद, चमत्कार आणि अधिक विपुलता, भरभराट देण्यात येणार आहे. कृपया या संदेशाला मनपूर्वक स्वीकार करा. स्वामींचा दैवी कृपेचा हा दिव्य आशीर्वाद जे कोणी स्वीकार करत आहे, हे चिन्ह आहे की देव त्यांना प्रसन्न आहेत. देवांची कृपा, दिव्य दृष्टी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. तुम्ही जे काही आज मागाल, या संपूर्ण ब्रह्मांडात जी काही इच्छा व्यक्त कराल, स्वामी माऊलीपुढे जी काही इच्छा व्यक्त कराल, ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळू लागतील. बंद दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे. तिथून येणारे आशीर्वाद हे कायम स्वरूपी तुमच्यासाठी असतील. तुमचं विघ्न, त्रास आणि वेदना संपणार आहेत. तुमचे आरोग्य उत्तम होणार आहे. तुम्ही अधिक दीर्घायुषी होणार आहात. तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करणार आहात. तुम्ही तुमच्या मनातील ते गैरसमज दूर करणार आहात आणि तुम्ही पैसा, भरभराट तुम्ही अगदी सहजतेने प्राप्त कराल. कारण हा संदेश तुमच्या पुढे येणे हे तुमच्या भाग्याचे अद्वितीय लक्षण आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकत आहात, स्वीकार करत आहात आणि देवाला वारंवार धन्यवाद देत आहात. आज तुमच्या भविष्यात, तुमच्या वर्तमानात तुमच्याकडे जे काही आहे, त्यासाठी तुम्ही वारंवार देवाला धन्यवाद देत आहात, कारण ते सर्व काही स्वीकार होत आहे. ब्रह्मांड तुमच्यासाठी आज सर्व आशीर्वाद पाठवतं. तुमच्या मनातील त्या सर्व काही त्रासांना दूर करतं आणि तुमच्या इच्छांना पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुम्हाला प्रदान करतं. स्वामी माऊलीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी माऊली, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. दुर्लक्ष करू नका, कारण हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे, जे आशीर्वादाच्या रूपात, चमत्काराच्या रूपात तुम्हाला दिल्या जाणार आहे. तुमची वाट छोटीशी असेल तरी देखील त्याचे रूपांतर परमेश्वर मोठ्या रूपात करणार आहे. तुम्ही ते मार्ग अत्यंत प्रसन्नतेने स्वीकार कराल आणि स्वतःची प्रगती शोधाल, कारण तुम्ही चमत्कार आकर्षित करत आहात. जे काही मिळणार आहे ते मोठ्या प्रमाणात असेल. तुम्ही ते स्वीकार करावे, आनंदी असावे, स्वामीवर विश्वास ठेवावा. तुम्ही तुमच्या जीवनातील कमतरतांवर नाही, तर जे काही हवं आहे त्याकडे लक्ष द्या आणि जे काही आहे त्यासाठी धन्यवाद द्या, कारण यामुळे तुमचे आशीर्वाद दुप्पट होऊ लागतील. तुमच्याजवळ जे काही आहे त्यासाठी देवाला नतमस्तक व्हा की देवा, तू इतके चांगले नाते दिले आहेस, इतके प्रेमळ नाते दिले आहेस,
इतके चांगले कार्य दिले आहेस, इतके चांगले घर दिले आहेस आणि या सर्वांसाठी मी तुझे धन्यवाद करतो. तेव्हा तुम्ही पाहाल की तुमचे आशीर्वाद अधिक वाढू लागतील. स्वरूपात तुम्हाला प्राप्त होत राहतील. स्वामी माऊलींचा हा दिव्य तेजस्वी संदेश तुम्ही ऐकला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. आज तुमच्या मनाने ते सर्व काही आशीर्वाद, चमत्कार तुम्ही स्वीकार करत आहात. आनंदी व्हा, आनंद वाटण्यास तयार व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.